नमस्कार, माझं नाव प्रमोद रानडे आणि आज आपण या क्वार्टरच्या रिझल्ट्सबद्दल बोलतो आहे. आणि Q3 म्हणजे टिपिकली डिसेंबर एंड क्वार्टर संपला डिसेंबर 31ला. त्याच्यानंतर जानेवारीपासून कंपन्या रिझल्ट द्यायला लागतात. तर कुठल्या कंपन्या सगळ्यात आधी रिझल्ट देतात त्यांना काही विशेष लपवायचं नसतं किंवा त्यांचं सगळं अप टू डेट असतं. ERP सिस्टीम किंवा फायनान्शियल सिस्टीम, त्याच्यामुळे त्यांचे रिझल्ट्स फटाफट येतात आणि दोज कंपनीला टिपिकली गुड टू बाय असं माझं मत आहे. तुम्ही तज्ञांना विचारा, नो प्रॉब्लेम. तर आता याच्यामध्ये कुठल्या कुठल्या रिझल्ट्स आले तर पहिला टिपिकली आधी इन्फोसिस यायचा. सगळ्या कंपन्यांमध्ये पहिल्यांदा इन्फोसिस यायचा गेले काही वर्षांपूर्वी, पण आता TCS पहिल्यांदा येतो, टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्स IT मध्ये. आणि इतर सेक्टरमध्ये लेट्स ब्रुवरीजमध्ये GM ब्रुवरीज पहिल्यांदा येतो. अगदी म्हणजे डिसेंबर संपल्यानंतर लगेच 10 जानेवारीच्या आतमध्येच त्यांचा रिझल्ट येतो. त्याच्यानंतर बँकेचे रिझल्ट थोडे उशिरा येतात, पण आजकाल बँक ऑफ महाराष्ट्र ही सगळ्यात पहिल्यांदा रिझल्ट देते. PSU कंपनी टिपिकली 15 ते 20 जानेवारीच्या दरम्यान त्यांचा रिझल्ट यावेळी आलेला आहे. उत्तम रिझल्ट आलेला आहे, पण शेअर का खाली आहे ते अजूनही कळत नाही आहे. त्याच्यानंतर फायनान्शियल कंपन्या FMCG, सिमेंटचे रिझल्ट नॉर्मली उशिरा येतात. ओके, तशा बऱ्याच कंपन्यांचे रिझल्ट्स जसे जसे येत जातात तसं तसे त्या शेअरवर क्वार्टरली रिझल्ट्सचा इम्पॅक्ट येतो. रिझल्ट्स म्हणजे काय, प्रॉफिट, की Q3मध्ये त्यांनी किती प्रॉफिट कमवलं आणि किती मार्जिन कमवलं, त्याच्यावर त्याच्या शेअर्सची प्राईस अवलंबून असते. आणि ओव्हरऑल जो ट्रेंड असतो तो चालूच असतो कंपनीचा. म्हणजे आता समजा ओव्हरऑल ट्रेंड खालीच आहे मार्केटचा, तर त्या दिवसापुरतं फक्त ते मार्केटचे इम्पॅक्ट किकर येईल किंवा वरती जाईल किंवा खाली येईल बेस्ड ऑन द रिझल्ट्स. पण त्याच्यानंतरचा शेअर्स तो खाली पडत असणार आहे इंडेक्सबरोबर किंवा मिड कॅप इंडेक्सबरोबर, तर तो खालीच जाणार आहे. त्यामुळे रिझल्ट्सचा इम्पॅक्ट टिपिकली मॅक्सिमम 8 दिवसामध्ये खालाच होऊन जातो. हे तुम्हाला मला सांगायचं की रिझल्ट्स इज ओके अप टू लिमिट. बियॉन्ड दॅट फायनली टेक्निकल्स मॅटर, म्हणजे चार्ट जो असतो तो मॅटर करतो आणि त्याचा सपोर्ट रेजिस्टन्स हे तुम्हाला बघायला लागतं. आणि नुसत्याच रिझल्ट्सवर अवलंबून उपयोग नाही. रिझल्ट्सवर अवलंबून राहून तुम्ही असं करू शकता निदान किंवा ही कंपनी फंडामेंटली उत्तम आहे आणि योग्य भावाला घ्यायला पाहिजे. तर रिझल्ट्सचा एवढाच उपयोग असतो की फंडामेंटली ती कंपनी चांगली आहे, क्वार्टर अँड क्वार्टर रिझल्ट्स वाढत आहेत, प्रॉफिट्स वाढत आहेत, मार्जिन्स पण वाढत आहेत किंवा कमी होत आहेत, आणि जनरली त्यांचं सेल्स पण वाढतो आहे, त्यामुळे डिमांड आहे प्रोडक्टला. तर हे सगळे पॅरामीटर्स बघून तुम्ही ती कंपनी चांगली आहे असं ठरवू शकता, बिकॉज रिझल्ट्स आर कम विदिन जानेवारी. त्याच्यानंतर जे रिझल्ट फेब्रुवारी फर्स्ट वीकमध्ये येतात त्या पण कंपन्या मिड कॅपच्या चांगल्या असतात. पण फेब्रुवारी एंडला जे रिझल्ट येतात ते सगळे टाकाऊ शेअर्स असतात नॉर्मली, कारण 2 महिन्यानंतर रिझल्ट डिक्लेअर करतात डिसेंबर एंड झाल्यानंतर. आणि त्यांना सेबीत BSE स्टॉक एक्सचेंज किंवा NSE स्टॉक एक्सचेंजचं कंपल्शन असतं, त्याच्यामुळेच ते रिझल्ट डिक्लेअर करतात. अदरवाईज त्यांनी अजूनही 3 महिने डिले केला असता. तर अशा त्या कंपन्या सगळ्या टाकाऊ असतात, त्या फेब्रुवारी एंडला रिझल्ट्स तुम्हाला देतात. तर फ्रॉम दिस रिझल्ट डेट्स यू कॅन डिराईव्ह कंपनीज कॅरेक्टर अँड कंपनीज रिलायबिलिटी. एवढं मला तुम्हाला या भागात सांगायचं होतं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉरवर्ड करा. थँक्यू सो मच.